मॉर्निंग मंडळी, मी जान्हवी आणि मी बोलतीये द ग्रेप सिटी नाशिक मधून। आज आम्ही जातोय रजा बिटकोच्या गॅदरिंगला। आता एवढ्या दिवसाची मेहनत मुलींची आज रंगात लागणार आहे, त्याच्यामुळे आता आम्ही इथून सध्या निघालोय सिन्नर मधून। मी त्याच्यानंतर सोहन दादा सोबत आहे, कमलेश गाडी चालवतोय आणि हा संजू दादा, आणि आम्ही रस्त्यातून आता श्रावस्तीला पिक करणार आहे। बाय द वे ती फोन नाही उचलत आहे, पण बघू आता। सो आता पहिल्या बॅचची गॅदरिंग उरकली आहे आणि आता आम्ही एवढे सगळं हे सामान वगैरे घेऊन आम्ही आता दुसऱ्या गॅदरिंगची तयारी करतोय। 12 नंतर आहे आणि आता सगळ्यांच्या हातात आहे। इकडं पाठीमागं संजू दादा ये रे इकडं। हे असं हातामध्ये सगळं आम्ही घेऊन चाललोय आणि सकाळच्या अवस्थेमध्ये नात्याच्या अवस्थेमध्ये भरपूर फरक आहे। आम्ही वाटतच नाही की आम्ही कोरिओग्राफर आहे, आम्हाला हा पाण्याची फिलिंग येते। सो बाकीचे सकाळच्या बॅचचे ना मला व्हिडिओ काढायला नाही जमले, आता दुपारच्या बॅचचे जसे काढू आणि तुम्हाला दाखवू। मला पहिल्या बॅचचे व्हिडिओ नाही काढता आले, पण टीए मॅडम स्वतःहून येऊन म्हणाल्या की मला माझ्या मुलीसोबत एक तरी फोटो हवा। मग काय, मी आणि श्रावस्तीनी मस्त फोटो काढले। कोण कोण ओळखतं टीए मॅडमला प्लीज नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, ह्या शाळेमध्ये फक्त कोरिओग्राफर म्हणून नाही जात मी, ह्या शाळेमध्ये माझी विद्यार्थी म्हणून पण मला एक आहे। कारण की इथले शिक्षक आणि इथला स्टाफ हा चांडक कन्यामध्ये पण होता आणि ते आवर्जून लोकांना सांगतात की ही माझी विद्यार्थिनी आहे आणि माझ्या विद्यार्थिनीचा एक वेगळाच तोरा असतो बघा। इतकं छान वाटतं की ज्यांनी आपल्याला शिकवतायत ते पुढच्या पिढीलाही तितकंच प्रेमाने शिकवतात। ह्या मुलीही आवर्जून विचारतात, टीए मॅडम तुम्हाला पण होते का? चौरे सर तुम्हालाही होते का? हो, टीए मॅडम सोबत चौरे सर, कुलकर्णी सर आणि असे भरपूर शिक्षक मला भेटले, ज्यांचे मला नावं नाही माहिती, त्यांना माझं नाव नाही माहिती। काही जण विसरले तर काही जण ओळखून आहेत, असेही भेटले। ही शाळा खरंच ही शाळा नाही तर ही माझी शाळा म्हणून मी इथं गेले। शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या आपुलकीने आपल्याशी बोलतात तेवढ्या आपुलकीने खरंच कोणी नाही बोलत। मग तो डान्स कथ्थक असू दे, साऊथ इंडियन असू दे, गरबा असू दे किंवा एखादा होळीचा सण, ह्या मुली इतक्या सुंदरतेने विविधतेने रचतात। आमची कालिका माते ही तितकीच छान होती हा, भलेही तिला थोडंसं फार जमलं नाही। ह्या मुली डान्सर नसतात, पण ह्या मुलींमध्ये इतका छान सोल असतो की त्या सगळंच आपण शिकवलेलं एकदम प्रामाणिकपणे निभावतात आणि अशीच ही गॅदरिंग पार पाडते। त्यांच्या चेहऱ्यावरती असणारं ते स्मित हास्य आम्हाला शिकवण्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद देत असतं। त्यांच्या एका परफॉर्मन्ससाठी आम्ही घेतलेली मेहनत ही गॅदरिंगमध्ये दिसत असते। मी आणि माझी टीम ही खूप छान प्रेम पद्धतीने तुमच्यासोबत रिप्रेझेंट करायचं यांचं काम केलंय। मग चला आपण यांचे परफॉर्मन्स बघून आपण आपलं काम करूया। सो हाय गाईज, आता सकाळपासून आहे ना सगळी गॅदरिंग वगैरे सगळं उरकलंय। 7:03 झाले आत्ता, आणि आत्ता मला टाइम भेटतोय की मी व्हिडिओ काढेल। आणि इथं इतका पसारा पडलाय कारण की ना सगळेजण आहे ना मुलींनी कॉस्ट्यूम आणले आणि असेच टाकून गेलेले आहेत बिचारे। काही होत्या सकाळच्या बॅचच्या, ज्यांच्या टीचर्सनी जे कलेक्ट केले ना ते खूप छान पद्धतीने कलेक्ट करून आम्हाला आणून दिले। आम्हाला सकाळच्या बॅचचं काही टेन्शन नाहीये, म्हणजे दुपारची बॅच होती ना डायरेक्ट नाके 9 आले आमच्या। 30 35 घागरे आम्ही एक करून काढतोय। आणि अशा कवट्याच्या माळा तुम्ही बघितल्या का? छान आहे या, पण आम्ही कालिका मातेला दिल्या होत्या, तिचा डान्स पण मी तुम्हाला दाखवते। आणि आता सगळेजण बोर झाले, आम्ही लस्सी पण खाल्ली, कोण पण खाल्ला, आणि माझा घसा पण बसलाय। गुड, असंच जगावं माणसाने। आणि हे आमचे संजू बाबा, एक ते पण खूप थकले बिचारे। आज सगळेजण इतके छान रेडी होऊन आले होते ना, कारण की सगळ्यांना असं फंक्शन वाटत होतं घरातलं। आणि बाय द वे मी आज खूप गोरी दिसतीये। अच्छा, लाइटिंग आहे का? हा बघा, ती तिकडनं बोलतीये लाइटिंग आहे, दिसती का ती तुम्हाला? ती होती चिमकांनी ती होती का? ती हाय पण करतीये। इकडे मॅडमचं काहीतरी वेगळं चालू आहे। आणि तुम्हाला एक पाहुणा दाखवते, म्हणजे तो आहे ना झोपलाय, त्याला इतकी झोप लागलीये, तो इतका असं निवांत कसं झोपू शकतो कोणी, असं वाटतंय तुम्हाला? बघा मी तुम्हाला दाखवते तो कसा झोपलाय बिचारा, इतका थकलाय, सकाळपासून काम करतोय तो, आणि आता एकदम निवांत झोपलाय।
आमची मुलं खूप जास्त मेहनत करतात आणि या मेहनतीला आहे ना रंग आणायला जर तुमच्याकडनं जर काही हेल्प होत असेल तर या व्हिडिओला छोटासा लाईक करा. आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, बरोबर आहे की ना मॅडम? तुम्हाला काय वाटतं, यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे की नाही? यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे की ऑफकोर्स केलं पाहिजे. तुम्ही सांगा. जान्हवीची एवढी मेहनत दिवसभर थकलेली असूनही आणि घसा बसलेला असतानाही जर ती व्हिडिओ बनवते याचा अर्थ ती किती मेहनत घेते. सो एक लाईक करायला काहीच महाग नाहीये, प्रत्येकाने आवर्जून लाईक करावे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान असे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. तुम्ही पण मला अप्रिशिएट करा. माझे खूप कमी लोक व्हिडिओज बघतात, ब्लॉग खूप कमी लोक बघतात, पण मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी बघावं. मजा येते यार, मला व्हिडिओ काढायला मजा येते, तुम्हाला बघायला मजा आली पाहिजे, मला असं वाटतं. सो प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजच्या गाण्याचे जे परफॉर्मन्स आहे ते तुम्हाला कसे वाटले. आणि तुम्हाला जर असे नवनवीन ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज त्रिनजा एंटरटेनमेंट. मग कसे वाटले आमच्या मुलींचे परफॉर्मन्स? मस्त आहे ना? छानच असतात की. घरून फोनवर फोन येत होते आणि जायला पण खूप उशीर झाला होता. मग पटकन आवरलं, गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात जाताना CNG भरला आणि मग मस्तपैकी गाणे लावले आणि गाणे एन्जॉय करत करत आम्ही घरी पोहोचलो. आम्ही गाणे एन्जॉय करतोय. गुड नाईट आणि बाय.